भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा आणि सन्मान फाउंडेशन आयोजित आमदार सन्मान चषक 2026 ठाण्यातील गोदूताई परुळेकर मैदान येथे संपन्न होत आहे। आमदार संजय केळकर, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश मापदी, श्री बल्लाळेश्वराच्या प्रतिमेस पुष्पहार, भारतीय स्वातंत्र्य देवतेच्या प्रतिमेचं पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रीडांगणावर श्रीफळ वाढवण्यात आलं। यावेळी नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका माधुरी मेटांगे, काजोल गुनिजन, आयोजक सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश सांगळे, रेवतीताई सागळे, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर उपाध्यक्ष सचिन पाटील, समीर पेंढारे, नितीन पाटील, किशोर गुनिजन, समीरा भारती यांच्यासह सुधागड वस्ती नागरिक आणि ठाणेकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघात कशा प्रकारे मॅच होणार आहे? 32 संघ काय वेळ दिली त्यांना? भारतीय जनता पार्टी आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा 4थ्या वर्षामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ठाणे विधानसभेचे आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, मी तर म्हणेल मार्गदर्शनामध्ये नव्हे तर त्यांच्याच नावाने हा आमदार सन्मान चषक यंदा 4थ्या वर्षामध्ये आपण न भूतो न भविष्यती असं आपण नियोजन केलेलं आहे। यामध्ये सुधागड मर्यादित म्हणजे सुधागड तालुका जो आहे ते मर्यादित आपण 24 संघांना इथे आमंत्रित केलेलं आहे। त्यांचे लॉट्स काढले गेलेले आहेत 15 दिवस अगोदर आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, आणि आज त्यांची खरी जी चुरशीची लढत आहे ती इथे होणार आहे। आणि सर्व संघ जे आहेत ते ठाणा शहर आणि सुधागड पाली यांचा असं मिक्स असे हे संघ सर्व इथे आज खेळणार आहेत। हा मुख्य उद्देश या आयोजनामागचं हा मातीतला खेळ आहे, हा रांगडा खेळ आहे आणि आपली धर्म आणि आपला खेळ हे आपण जपण्याचं कार्य जी ही तरुण पिढी जी आहे ही करत आहे। सन्माननीय आमदार संजय केळकर साहेब यांचं मार्गदर्शन आहे, डावकरे साहेबांचं मार्गदर्शन आहे, त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे देवाभाऊ यांचं जे नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर ह्या सर्व नेतृत्वामध्ये आपल्याला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम, त्याचबरोबर सन्माननीय आमदार संजय केळकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याचा विकास आणि तरुणांचे एकत्रीकरण यासाठी आपण याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे करत आहोत। यावर्षीचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी 21,000चं प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक 15,000 आहे, तृतीय पारितोषिक 10,000 आहे आणि चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये उत्कृष्ट खेळाडू सायकल आहे त्यांना, आणि त्याचबरोबर ती उत्कृष्ट चढाई वगैरे त्यांना आपण कूलर वगैरे दिलेले आहे। शिस्तभंग संघासाठी आपण घड्याळ दिलेला आहे आणि त्याचबरोबर सुंदर अशी सन्मान चिन्ह म्हणजे जी ट्रॉफी आहे ती आपण साहेबांच्या नावाने आपण दरवर्षीप्रमाणे 4 प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 4 संघांना आपण ट्रॉफ्या देत आहोत।